नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे जानकीने संपतचा फोटो सौमित्रला दाखवताच सौमित्रने केला खूप मोठ्या सत्याचा उलगडा। त्याचबरोबर जानकी आणि सुमित्राने ऐश्वर्याचं पार्सल कपाटामध्ये घालून इथे आता सयाजी विखे पाटीलकडे पाठवून दिलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये या गोष्टी कशा पद्धतीने घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे सुमित्रा आणि जानकी या दोघींची आता टीम झालेली आहे। म्हणजे दोघी जणी मिळून इथे ऐश्वर्याचा खरा चेहरा सारंगच्या समोर कसा आणून द्यायचा यासाठी दोघीही प्रयत्न करत आहेत। म्हणजे सारंग ऐश्वर्याच्या प्रेमामध्ये इतका आंधळा झालेला आहे की तो काय करतोय, काय नाही करतोय, काय खरं काय खोटं या गोष्टीची शहानिशासुद्धा करत नाही आहे। ऐश्वर्या जे बोलते सारंग तेच करतोय। म्हणजे आता ऐश्वर्या जर चुकीचं बोलते, या घरामध्ये वाद होणाऱ्या गोष्टी जर करत असेल, एकमेकांबरोबर भांडण लावून देण्याचा प्रयत्न करत असेल, तर मग इथे आता सारंगने तिला थांबवलं पाहिजे। ऐश्वर्या, तुम्ही चुकताय असं बोललं पाहिजे, पण नाही। सारंग फक्त एकच गोष्ट म्हणतो की ऐश्वर्या तुम्ही म्हणाल तसं। म्हणजे इथे ऐश्वर्या फक्त म्हणणार आणि सारंग तिचं सगळं ऐकणार। तेव्हा इथे सुमित्राला आपल्या मुलाची काळजी वाटत असते। सुमित्रा जानकीला म्हणते की ऐश्वर्या ही खूपच जास्त डेंजरस मुलगी आहे। माझ्या मुलाचा जीव घेतल्याशिवाय ही काही स्वस्थ बसणार नाही। तिच्या मनामध्ये रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करण्याची जी काही भावना आहे, ती आता तिच्या मनामध्ये जी काही द्वेषाची भावना आहे ती पूर्ण करण्यासाठी ती इथे माझ्या मुलाचा वापर करून घेते। पण सारंगला ते काही कळत नाही आहे। सारंगला नाही कळत आहे की ही ऐश्वर्या माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेते। म्हणजे सारंग आधी कसा होता, सगळेजण जे बोलायचे ते सगळं तो ऐकायचा, पण पहिल्यांदा तो मुलगा आपल्या आईवडिलांशी खोटं बोलला, आपल्या घरातल्या सर्व लोकांशी तो खोटं बोलला। इथे त्याने जीव देण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे, ही गोष्ट मला माहिती आहे। तो कधीही स्वतःला संपवण्याचा विचार करूच शकत नाही, कारण तो खूप घाबरा आहे। तेव्हा इथे माझ्या मुलाला हे सगळं करण्यासाठी ऐश्वर्याने भाग पाडलं आणि सारंगने ते केलं ऐश्वर्याच्या प्रेमापोटी। त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली। तेव्हा सुमित्रा म्हणते जानकीला की आता आपण असं काहीतरी करूया की म्हणजे इथे ऐश्वर्याचा खरा चेहरा सारंगच्या समोर येईल आणि मग सारंग स्वतः तिला घरातून हकलून देईल। तेव्हा खरं आपला इथे आता प्लॅन हा पूर्ण होणार आहे। तेव्हा इथे जानकीला सुद्धा सुमित्राचं म्हणणं हे पटलेलं असतं, कारण जरीसुद्धा रागाच्या भरामध्ये ऐश्वर्याला त्या घरामध्ये घेतलं नसतं, तर इथे ऐश्वर्याने खरोखर सारंगचा जीव घेतला असता। सारंगने ऐश्वर्यासाठी जीव दिला असता। पण आता जर ऐश्वर्याला घरामध्ये घेतल्यानंतर तिचा खरा चेहरा सारंगच्या समोर आला, तर कदाचित त्याच्या डोळ्यावरती जी काही प्रेमाची पट्टी आहे ती तरी किमान बाजूला होईल आणि सत्य काय आहे जे त्याला आता दिसत नाही आहे ते त्याला स्पष्ट आणि लख्ख दिसायला लागेल। त्यासाठी इथे ऐश्वर्या घरामध्ये तर घेतलेली असते, पण आता ऐश्वर्याने थोडा शहाणपणा कमी करायला हवा होता, थोडे दिवस शांत बसायला हवं होतं, पण नाही, गप्प बसेल ती ऐश्वर्या कुठली। तर इथे तिने आता एक नवीन प्लॅन केलेला आहे। जेव्हा ऐश्वर्याला कळतं की इथे ऋषिकेश आता नानासाहेबांच्या इथे किडनॅपरला शोधत आहे, ज्याच्यामुळे आमच्या घरामध्ये एवढा मोठा वाद झाला, माझ्यावरती आणि जानकीवरती आरोप झाले, त्या किडनॅपरला शोधून काढल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही आहे। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश म्हणत असतो की नाना, मी त्या संपतला शोधून काढणारच, पण त्याचा हा जो कोणी बॉस आहे ना त्यालासुद्धा मी शोधून काढणार। नाना, त्या लोकांमुळे आपल्याला खूप काही सहन करावं लागलं, तुम्हाला, मला, जानकीला, माझ्या आईला, आपल्याला सगळ्यांनाच खूप काही सहन करावं लागलं। मग तुम्हालासुद्धा असं वाटतंय का की मी सुद्धा शांत बसावं आणि तो जो कोणी किडनॅपर आहे त्याला सोडून द्यावं, असं वाटतंय का तुम्हाला? नाना म्हणतात नाही नाही ऋषिकेश, नाही, तो जो कोणी आहे ना किडनॅपर त्याला तू शोधून काढ आणि त्याला टराटरा फाडून काढ, कारण मला माहिती आहे ना माझा ऋषिकेश वाघ आहे, वाघ, तो कुणालाही घाबरत नाही। जो कोणी किडनॅपर आहे त्याला शोधून काढ। तेव्हा इथे नानासाहेबसुद्धा आता ऋषिकेशच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात। मला किडनॅप केलेल्याला शोधण्यासाठी आता ऋषिकेश इतका मोठा पुढाकारपणा घेतोय, त्यामुळे नानांना आपल्या मुलाचा खूपच जास्त अभिमान वाटतो आणि जो की वाटायलाच पाहिजे। पण प्रेक्षकांनो, आता याच आता गोष्टीचा ऐश्वर्याने फायदा घेतलेला असतो। ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे,
इथे आता ऋषिकेश स्वतः त्या किडनॅपरला शोधतोय ना, तो आता माझ्या डॅडापर्यंत नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करेल. कारण जेव्हा सौमित्र जानकीला म्हणत असतो की इथे आता दादाला संशय आहे सयाजी विखे पाटीलवरती की हे सगळं त्यानेच केलेलं आहे, किडनॅपर आणि बॉस हा तोच आहे, तेव्हा इथे ऐश्वर्याने ते बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा इथे ऐश्वर्याला असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे इथे आता सौमित्र आणि ऋषिकेश हे दोघेजण एकमेकांबरोबर बोलत नाही आहेत. कारण का ऋषिकेश सगळ्यांवरती चिडला आहे, कारण ऐश्वर्या आता घरामध्ये आली आहे ना, त्याच्यामुळे ऋषिकेश सगळ्यांवरती चिडला आहे. तेव्हा इथे ऋषिकेश आता कुणालाच काही सांगत नाही आहे. सौमित्रसुद्धा म्हणतोय की दादा आता पोलिसांना जबाबदारी दिली आहे ना, मग पोलिसांना शोधून काढू दे ना खरा किडनॅपर कोण आहे तो. तू कशाला या प्रकरणामध्ये पडतोयस, डबल हे प्रकरण तुझ्या अंगाशी येईल. तेव्हा इथे ऋषिकेश सौमित्रालाच 2 गोष्टी सुनावतो आणि त्याला गप्प करतो. तो म्हणतो माझ्या वडिलांना ज्याने किडनॅप केले ना त्याला मी सोडणार नाही आहे. तेव्हा इथे आता सौमित्राला या प्रकरणामध्ये फसवण्यासाठी ऐश्वर्याने संपतची मदत घेतलेली असते. इथे आता सौमित्रकडे आता पेपरच्या म्हणजे प्रॉपर्टीच्या केस संदर्भात तो इथे सौमित्राला भेटतो. त्याच्याबरोबर जे फोटो काढलेले असतात गण्याने ते ऋषिकेशला पाठवलेले असतात. ऋषिकेश बघतो संपतचा फोटो आणि त्याच्या बरोबर अपोजिट साईडला सौमित्र असतो, पण सौमित्राचा चेहरा दिसत नसतो, फक्त काळा कोट घातलेला माणूस असतो. आणि त्याचबरोबर इथे आता ऋषिकेशचा गैरसमज झालेला असतो की नक्की हा काळा कोट घातलेला माणूस कोण आहे. आणि आता तर प्रेक्षकांनो ऐश्वर्याने काय केलं आहे, सौमित्राचा मोबाईल पळवला आहे. सौमित्राचा मोबाईल ती घेते आणि डायनिंग टेबलवरती मुद्दामून ऋषिकेशच्या शेजारच्या खुर्चीवरती येऊन बसते. ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो तू इथून निघून जा, मला तुझ्या शेजारी नाही बसायचं आहे, मला तुझं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे, एकतर ही इथे बसेल किंवा मी. तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते की हे बघ ऋषिकेश, अरे तीसुद्धा या घरातली आहे, कारण तिला वाटतं मी ऐश्वर्याला जायला सांगितलं तर सारंगचे पुन्हा ती कान भरेल, तेव्हा ती दोघांनाही तिथे बसायला सांगते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही मला इथे नाही बसायचं आहे, मी जातो. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की हा जर गेला तर माझा पूर्ण प्लॅन फसेल, तेव्हा जर मीच उठून गेले तर बरं होईल. कारण मग ती जेव्हा डायनिंग टेबलवरून उठून जात असते तेव्हा तिथे तिने मोबाईल ठेवलेला असतो, तो असतो सौमित्राचा. आता सौमित्राला काय माहिती तो मोबाईल कुणाचा आहे. त्याने इथे ब्रेकफास्ट केल्यानंतर तो आपल्या रूममध्ये जातो तयार व्हायला आणि तेवढ्यातच तिथे आता सौमित्राच्या फोनवरती फोन कोणी केलेला असतो, तर इथे फोन केलेला असतो संपतने. संपत म्हणतो की मी बॉसजवळ बोलतोय ना, कारण तो फोन उचललेला असतो ऋषिकेशने. तेव्हा संपत म्हणतो की हां बॉस, ते प्रॉपर्टीचे पेपर तुम्ही घेऊन यायला सांगितले होतेत ना, बॉस ते काम झालेलं आहे, ते पेपर घेऊन मी आलेलो आहे. तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणतो कोण बोलतं आहे. तेव्हा संपत म्हणतो बॉस मी बोलतो आहे. हे काय बोलताय तुम्ही, कोण बोलतं आहे, तुम्ही काय मला ओळखलं नाही का. तेव्हा इथे आता ऋषिकेश फोन ठेवून देतो. तेव्हा इथे बॉस कोण बॉस असं म्हणाल्यानंतर जानकी विचारात पडते की नक्की हा कोणी फोन केला होता. तेव्हा इथे जानकीला बरोबर आठवतं की हा फोन तर आधी इथे नव्हता, ऐश्वर्या जेव्हा बसली होती तेव्हाचा फोन इथे ठेवण्यात आलेला आहे. तेव्हा तिथे सौमित्र येतो आणि म्हणत असतो की माझा फोन कुठे आहे, माझा फोनच सापडत नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो हा आहे का तुझा फोन. तेव्हा सौमित्र म्हणतो हां दादा हाच माझा फोन आहे, एक क्लायंट येणार आहे प्रॉपर्टीच्या केस संदर्भात मला भेटायला, त्यालाच भेटायला चाललो आहे मी. तर सौमित्र इथे खरं सांगतो कारण त्याला संपत भेटायला येणार असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे ऋषिकेश सौमित्रवरती आता चिडलेला असतो, त्याला सौमित्रवरती संशय आलेला असतो की हा माणूस सौमित्रला बॉस बॉस का म्हणतोय आणि कुठल्या प्रॉपर्टीच्या पेपरबद्दल इथे आता हा माणूस बोलत होता. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता सौमित्र त्याला तर काही माहितीच नसतं. आता संपत प्रॉपर्टीचे पेपर घेऊन येणार, पण कुठले, तर इथे आता ऐश्वर्या कपाटामधून जानकीच्या प्रॉपर्टीचे पेपर चोरते आणि ते जानकीने प्रेक्षकांनो आता बघितलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे काय करते ते हिला करू दे, हे पेपर कदाचित ही नेऊन आता त्या संपतकडे देईल आणि मग हे सौमित्र भाऊजींकडे जातील. कारण इथे आता ओवी खेळत बसलेली असते. ऐश्वर्याचं हे कारस्थान जानकीला कसं कळतं प्रेक्षकांनो, कारण ओवी आता इथे ऋषिकेशचा फोन घेऊन खेळत बसलेली असते. तेव्हा जानकी म्हणते ओवी कधीपासून फोन घेतलायस बाळा, जा बरं अभ्यास कर, जा फोन दे इकडे. तेव्हा इथे आता फोन हातामध्ये घेतल्यानंतर फोटोज बघत असताना इथे आता संपतचा जो फोटो असतो तो इथे जानकी बघते. जानकी म्हणते हा माणूस तर तोच आहे ना जो की नानांचा किडनॅपर आहे, मग हा फोटो आहे का जो ऋषिकेशला पाठवण्यात आला आहे. आणि हे काळ्या कोटमध्ये तर सौमित्र भाऊजी दिसत आहेत, त्यांचा चेहरा जरी दिसत नसला तरी सौमित्र भाऊजींना मी बरोबर ओळखते, हे तेच आहेत. म्हणजे आता ऐश्वर्याचं कारस्थान काय आहे हे जानकीला बरोबर कळलेलं असतं
की ऐश्वर्या इथे आता सौमित्र भाऊजी आणि ऋषिकेश यांच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करते। सारंग भाऊजींना तर तिने स्वतःच्या तालावरती नाचवलंय, पण आता या घरामध्ये राम लक्ष्मणासारखे जे दोन भाऊ राहतात ते म्हणजे ऋषिकेश आणि सौमित्र भाऊजी यांच्यामध्ये सुद्धा ही भांडण लावण्याचा प्रयत्न करते। तेव्हा इथे आता जानकी तिच्यावरती बारीक लक्ष ठेवून असते। तेव्हा इथे जानकी सगळ्यात महत्त्वाचं काम काय करते तर जो संपतचा फोटो असतो ना तो सौमित्रला जाऊन दाखवते आणि इथे जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी हा बघा, हा संपत आहे ना, त्याने आपल्या नानांना किडनॅप केलं होतं, म्हणजे मी गुलाबदादा आपले शेतकरी मित्र आम्ही ह्याला मारलं होतं आणि नानासाहेबांना आम्ही कोर्टामध्ये घेऊन आलो होतो। तेव्हा सौमित्र म्हणतो, वहिनी अगं हे काय बोलतेस तू, हा तर संपत आहे ना, हा तर इथे प्रॉपर्टीच्या केस संदर्भात तो मला आता वारंवार भेटायला येतोय 2-3 दिवस, यालाच तर मी भेटायला आलो होतो ना तेव्हा मार्केटमध्ये, तू आणि दादा मला भेटला होतात तेव्हा। तेव्हा जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी खूप मोठा इथे प्लॅन केला ऐश्वर्याने तुमच्यामध्ये आणि ऋषिकेश यांच्यामध्ये भांडण लावण्याचा, कळते का तुम्हाला? त्यावेळेला तुम्ही ह्या माणसाला भेटायला गेला होतात आणि बरोबर त्याचाच फोटो काढून इथे ऋषिकेशला पाठवण्यात आला आहे आणि हा संपत आणि तुम्ही त्याचे बॉस असं इथे ऋषिकेशला सांगितलं आहे आणि ऋषिकेश आता तुम्हाला शोधतायत। तर ऐश्वर्याने तिच्या वडिलांकडून आता लक्ष हटवण्यासाठी तुम्हाला बॉस बनवले, बघताय ना तुम्ही किती मोठी कटकारस्थानी आहे ते। तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो की वहिनी अगं ऐश्वर्या करून आपण दुसरं काय आता ॲक्सेप्ट करणार आहोत, अगं ती अशीच आहे। तेव्हा जानकी म्हणते की ठीक आहे, आता आपल्याला तिचा हा प्लॅन कळला आहे, आपण तिला कळू द्यायचं नाही। आता संपतकडे आहे ना तिने माझ्या कपाटातून जे प्रॉपर्टीचे पेपर चोरलेत ना ती संपतकडे देईल आणि मग संपत ते तुमच्याकडे आणून देईल। तुम्ही एक काम करायचं, ते प्रॉपर्टीचे पेपर आपल्या इथे आणून ठेवायचे, कारण तिला आता तुमच्यावरती असा आळ आणायचा आहे की तुम्ही बॉस आहात, तुम्ही नानांना किडनॅप केलं होतं, कशासाठी तर प्रॉपर्टीसाठी, आणि मग तुम्ही संपतला ते पेपर चोरून आणायला सांगितलेत आणि ते तुमच्याकडे ठेवून घेतलेत। मग इथे सौमित्र भाऊजी तुमच्यावरती ऋषिकेशचा सगळा संशय येईल आणि मग सयाजी विखे पाटीलला इथे ऐश्वर्याने चांगल्या पद्धतीने सेफ केलेलं असतं। तेव्हा इथे आता ऐश्वर्याचा प्लॅन जानकीला अगदी इत्तमभूत कळलेला असतो। जानकी म्हणते, बघताय ना सौमित्र भाऊजी काय करायचं मग आता? तेव्हा सौमित्र म्हणतो, वहिनी तू सांग फक्त काय करायचं आहे ते, त्या ऐश्वर्याला सगळ्यांच्या समोर आपण एक्सपोज करूया। तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता जो संपत असतो ना त्याला इथे आता पकडण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे ऋषिकेश आणि जी ऐश्वर्या आहे तिने आता जानकीच्या कपाटातून प्रॉपर्टीचे पेपर चोरून एका अडगळीच्या खोलीमध्ये जे कपाट असतं त्याच्यामध्ये ते ठेवलेलं असतं। तेव्हा इथे जानकीने तिला बघितलेलं असतं। तेव्हा इकडे आता जानकी बरोबर तिथे येऊन उभी राहिलेली असते। तेव्हा ऐश्वर्या पूर्ण कपाटामध्ये आता शोधत असते की इथे मी प्रॉपर्टीचे पेपर ठेवले होते ते कुठे गेले। तेव्हा त्याच्यामध्ये पेपर नसतात, कारण जानकीने बघितलेलं असतं ऐश्वर्याला त्या कपाटामध्ये पेपर ठेवत असताना। आणि जेव्हा इथे आता ऐश्वर्या त्या कपाटामध्ये पेपर शोधायला जाते तेव्हा तिला आवाज येतो, म्हणून ती कपाटामध्ये लपून बसते। कपाटामध्ये लपून बसल्यानंतर जानकी बाहेरून आता कुलूप लावून घेते आणि आतमध्ये ऐश्वर्याला चांगलं कोंडून ठेवते। त्याचबरोबर इथे आता सारंगकडे ते पार्सल जानकी पाठवून देते। जानकी म्हणते, सारंग भाऊजी एक काम करा, हे पार्सल आहे ना तुमच्या इथे सासऱ्यांना घेऊन जा, त्यांना हे पार्सल खूप आवडेल, हे कपाट आहे ना तुमच्या सासऱ्यांना खूप आवडेल, त्यांना हे घेऊन जा। तेव्हा इथे सारंग म्हणतो ठीक आहे। जानकी म्हणते तुमचे जे सासरे आहेत ना ते खूप खुश होतील। तेव्हा इथे आता प्रॉपर्टीचे पेपर हे जानकीने पुन्हा स्वतःच्या कपाटामध्ये ठेवून इथे आता त्या कपाटामध्ये ऐश्वर्याला बंद करून ते पार्सल इथे सौमित्र आणि त्याचबरोबर सारंग या दोघांना सांगितलेलं असतं की हे पार्सल आहे। सौमित्राला सत्य माहिती असतं की त्याच्यामध्ये ऐश्वर्या आहे, पण सारंगला माहिती नसतं। अशा पद्धतीने इथे जानकीने आता सौमित्राकडे ते प्रॉपर्टीचे पेपर जाण्यापासून वाचवलेले असतात, जेणेकरून इथे ऋषिकेशचा संशय त्याच्याकडे जाता कामा नये। आणि इथे आता ऐश्वर्याला कपाटामध्ये डांबून ठेवल्यानंतर इथे सारंग आता तिला घेऊन सयाजी विखे पाटील यांच्याकडे गेलेला असतो आणि इथे आता सारंग म्हणत असतो की डॅडा हे बघा मी तुमच्यासाठी पार्सल घेऊन आलो आहे। तेव्हा त्या पार्सलचा आता दरवाजा उघडल्यानंतर आतमधून कोण येते तर ऐश्वर्या आलेली असते। ऐश्वर्याला बघितल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा इथे आता सुमित्रा आणि जानकी दोघींनी अशा रीतीने ऐश्वर्याला पार्सल म्हणून तिच्या डॅडाच्या घरी पाठवून दिलेलं असतं
आणि दोन भावंडांमध्ये भांडण लावून देणाऱ्या ऐश्वर्याचं कारस्थान जानकी आणि सुमित्राने सगळ्यांच्या समोर आणून दिलेलं असतं. इथे आता जानकी ऋषिकेशला सांगते की बघितलं, सयाजी विखे पाटीलवरती तुम्हाला संशय होता, म्हणून तुमचा संशय सौमित्र भाऊजींकडे जावा आणि तुमच्यामध्ये वाद निर्माण व्हावा, यासाठी ऐश्वर्याने तुम्हाला कसं फसवलं होतं, किती तिने इथे प्रयत्न केले होते तुमच्यामध्ये आणि सौमित्र भाऊजींमध्ये भांडण लावण्यासाठीचे. तेव्हा इथे आता जानकीने ऋषिकेशचे डोळे उघडलेले असतात आणि सगळा गैरसमज हा दूर झालेला असतो आणि ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्या घरासमोर आलेलं असतं.